नमस्कार मित्रांनो, या गणितामध्ये आपल्याला बोडमोजच्या पद्धतीने सोडवायचं आहे. बोडमोजची पद्धत म्हणजे पहिला ब्रॅकेट सॉल्व होतो, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. आता ह्या गणितामध्ये बघा भागाकार आपल्याला दिसतंय, याला आपण भाग द्यायचा आहे. मी उरलेलं सर्व तसंच लिहितो. म्हणजे काय, -17 अधिक 6 गुणिले -4. आता बघा 6 एके 6, 6 एके 6, 2 उरले, त्याच्यावर घेतले 4, त्याच्यावर घेतले 4, 6ने याला भागलं, 6 चोक 24 म्हणजे काय आलं, +14. आता इथे बघा भागाकार झाला, तर गुणाकाराची क्रिया इथे दिसते का, हा इथे दिसते. याला करून घेऊ. म्हणजे -17ला मी तसंच लिहिलं, 6 गुणिले 4 24, आणि कोणते 24, -24, कारण की इथे एक वजा चिन्ह आहे. -24 अधिक 14. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. आता मी याला अंडरलाईन करतो. आता इथे -24 दिसते आणि +14 दिसते. भिन्न चिन्ह असल्यावर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. -17 मी तसंच लिहिलं, 24मधून 14 गेले 10, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे काय, -10. आता इथे बघा दोन्ही वजा चिन्ह असेल तर त्या टाईमला करायची बेरीज आणि चिन्ह द्यायचं वजाचं. 17 आणि 10 किती होतात, 27, आणि चिन्ह कोणतं राहील, वजा. म्हणजे याचं उत्तर आहे -27. याचं ऑप्शन नंबर 4 हे उत्तर यायचं.